गाईज इथं आम्हाला हॉटेल काय भेटलं नाही. 30 रुपये वाजली. उचलून नाही चाललोय. पहिला ब्लॉग आहे ना, पहिल्या ब्लॉग मध्ये मला काय बोलायला जमतच नाही. शिकणार ठीक आहे, पण पहिला ब्लॉग मी देवापासून चालू केलाय. नमस्कार गाईज, मी सूरज. तर तुम्ही मला इंस्टावरती बघितलं असेलच आणि यूट्यूबवरती पण मी शॉर्ट्स टाकले त्याच्या आधी. तर हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज आम्ही चाललोय देवाला. तर आमचा ट्रिप प्लॅन असा झाला की मी 9 वाजता जेवत होतो, मला दादाचा कॉल आला की येतोस का. मी बोललो कुठे काय, तर त्यांनी मला अचानक सांगितलं तू चल. तर हा पनवेलला होता, आमचा दुसरा भाऊ पुण्याला. तर मी वरळीवरनं पनवेलला आलो आणि पनवेलवरनं आता आम्ही पुण्याला निघतोय. तर पुण्याला दुसरा भाऊ थांबलाय. तर कुठे चाललोय नाही सांगणार, तुम्ही ब्लॉग बघा. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे, जर मी काय चुकत असेल तर समजून घ्या. आता आम्ही उतरलो, आता आमचा भाऊ भेटेल इथे, तर आपण दाखवूया. झोपलाय तो, आम्हाला इथे 4 वाजले. काय करणार, प्लॅन अचानक झाला ना. ते नाश्ता सेंटरचे इथं 1 तास थांबलो आम्ही आणि आता तुम्हाला दाखवतो आमचा भाऊ. झोपलाय आरामात. काय करत होता खरं सांग. करा भैया वाटतं ना, भैया ते माहिती आहे युपी वर ते टॅक्सी ड्रायव्हर असतात व. या गाण्यात वाईबच वेगळे आहे. हे गाणं ऐकताच अंगावर काटा येत. आता आम्ही थांबलोय चाय प्यायला. थंड चाय कॉफी पिऊ एकदा. अरे रे बघ, चादर वगैरे घेऊन आला. घरची गाडी आहे भाई, बिल तर येणार ना. गुड नाईट, गुड नाईट. मी पण झोपू का? तू नको झोपू, तू नको झोपू. तू झोपलास ना सगळं झोपतील. गुड मॉर्निंग गाईज. आता तुम्ही बघू शकता इथे थंडी कशी आहे. थंडी किती भारी नेचर वाटतंय बघा. चंद्र दिसतोय, हे बघा बघा बघा. ससा दिसला, ससा दिसला. पोहतोय पोहतोय पोहतोय. दिसला की नाही मला नाही माहिती. फ्रंट कॅमेरा मी चालू ठेवलेला, नशीब असेल सांगू शकत नाही. एवढं भारी वाटतंय. आम्ही गाडी पार्क केली, आंघोळी वगैरे करणार, फ्रेश वगैरे होणार, मग सांगतो मंदिरात जाणार. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला सगळं दाखवेन मी. सांगणार नाही कुठे चाललंय ते, तुम्ही बघा फक्त. ठीक आहे, चला. गाईज इथं आम्हाला हॉटेल काय भेटलं नाही. 30 रुपये वाजली, एक वाजली 30 रुपये. आता इथं उघड्यावर आंघोळ कर. इथेची बाजू
ठीक आहे, आंघोळ करतो आता इथे उघड्यावरती. ब्रश करतो. कैसा पकडा कैसा मिला. 30 रुपये बादली कशी वाटली? भरपूर गरम पाणी होत, आंघोळ करायला मजा आली. थंडी में गर्मी काय, गर्मी में थंडी काय. पण लाईफ मध्ये पहिल्यांदा बघितला 30 रुपये बादली, गरम बादली. अभी तो आगे और सब और बहुत कुछ देखना है आगे. आणि एक हमें आगे और बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा. 20 रुपये. आता आम्ही इथे पोचलो नाही, चाललोय. पहिला ब्लॉग आहे ना, पहिल्या ब्लॉग मध्ये मला काय बोलायला जमतच नाही. शिकणार. ठीक आहे, पण पहिला ब्लॉग मी देवापासून चालू केलाय. आता थोड्याच वेळात तुम्हाला आमचा अवतार पुन्हा वेगळा दिसेल, चेंज दिसेल. झालं चालू. आम्ही एंट्री केली तर तुम्ही बघा की थोड्याच वेळात तुम्हाला दाखवेल की आम्ही आलोय कुठे. भंडारा पण घेतला. सातारा पालीला खंडोबाच्या जत्रेला. आता तुम्हाला दाखवतो. मंदिरमध्ये गेलो, माझा फोन स्विच ऑफ झाला. मी चार्ज केलाय आणि आपण इथून पुढे कंटिन्यू करूया. आणि मी तुम्हाला दाखवेल मंदिरमधले पण 1-2 पाड घेतलेत मी, ते तुम्हाला. राजा नावायचं. आता आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या साईडला खूप गर्दी होती. एक चांगला नजारा तुम्हाला मी दाखवेन. तुमच्या अंगावर पण काटा येऊ बघा. भारी भारी घेतलेत आणि खूप मेहनत घेतली त्यासाठी तुम्ही बघा नक्की. आणि हे ते तुमच्यासाठी घेतले. आता बाहेर निघतो आम्ही.
बाहेर जाऊन तुम्हाला भेटू. चला आता आम्ही आलोय मंदिराच्या बाहेर आणि कपडे चेंज केले. कपडे आमचे. तर आम्ही कपडे वगैरे चेंज करून निघालो आता. दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. तुम्ही पण बघा, दर्शन घ्या आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि दुसरा ब्लॉग ह्याच्यापेक्षा ट्राय करेल चांगला काढायचा. तुमचा सपोर्ट असेल तर ह्याच्यापेक्षा अजून चांगला काढेल. आता आम्ही डायरेक्ट मुंबईला जाणार आहे, घरी जाणार आहे. त्यामुळे मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.